आजचा अभंग आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. मारिती तोडिती झोडिती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. असिपत्री तरुवर खैराचे इंगळ, निगतील ज्वाळ तैलपाकी. तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभ भाही कवटाळविती. म्हणूनी तुका येतो काकुळती, पुरे यातायाती गर्भवास. याचा अर्थ आहे, विषय सुख इहलोकामध्ये भोगताना खूप गोड वाटते, पण पुढे यमदंड भोगावा लागेल त्यावेळी अवघड होईल. यमलोकात यमदूत तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार पाने असलेल्या वृक्षांना आलिंगन देण्यास भाग पडतात. खैराच्या निखाऱ्यातून चालवितात आणि उकळत्या तेलात बुडवितात. अतिशय तापलेल्या भूमीवर अनवाणी चालवतात. तापून लाल झालेल्या खांबाला मिठी माराव्यास लावतात. तुकाराम महाराज पुढे असे हाल होणार आहेत, म्हणून अशा विषयासक्त लोकांना मी कळवळ्याने सांगतो की आता पुन्हा गर्भवास भोगायला लावणाऱ्या उद्योगात पडू नका. हरिभक्तांना गीता, भागवत अशा वैदिक ग्रंथातून जीवात्म्याला मृत्यूनंतर यमदूताकडून होणाऱ्या दंडांचा परिणाम माहीत असतो. या अभंगात उल्लेख केल्याप्रमाणे अनेक शिक्षांचे वर्णन वैदिक ग्रंथातून केले आहे. यासाठी हरिभक्तांना बद्ध जीवाबद्दल करुणा, कळवळा वाटतो. कारण तात्पुरत्या इंद्रिय सुखामध्ये व्यक्ती आपले आयुष्य वाया घालवतो. त्यासाठी त्याला भगवंताच्या नियमांचे उल्लंघन केल्याने यमदूत शिक्षा करतात. यासाठी एकमेव उपाय म्हणजे भगवंतांनी दिलेल्या नियमांचे अर्थात धर्माचे पालन करणे आणि युगधर्म हरिनाम संकीर्तनात भाग घेणे. यासाठी हरिभक्त भागवत धर्माचा प्रचार करतात. स्वतः यमराज यमदूतांना सांगतात, जिह्वान वक्ती भगवत गुणा नामधेयम, चेतश्च न स्मरती तच्चरणारविंदम. कृष्णाय नो नमति यच्छिर एकदापि, दानानमयध्वमसतो अकृत विष्णुकृत्यान. अर्थात, प्रिय सेवकानो, जे लोक आपली जिव्हा भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नाम आणि गुणांचे कीर्तन करण्यासाठी उपयोगात आणत नाहीत, ज्यांचे चित्त एकदासुद्धा श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे स्मरण करू शकत नाही आणि ज्यांचे मस्तके भगवान श्रीकृष्णासमोर एकदाही अवनत होत नाहीत, त्या पापी लोकांनाच कृपया माझ्याकडे पाहावे. भगवान विष्णूप्रती असलेली कर्तव्ये न करणाऱ्या लोकांना माझ्याकडे पाठवा. वास्तविकपणे हीच मानवी जीवनातील एकमेव महत्त्वपूर्ण कर्तव्ये आहेत. कृपया अशा सर्व मूर्खांना माझ्याकडे आणा. जय हरी विठ्ठल.